शारदीय नवरात्र उत्सवात गंगापूर रोडच्या शिवसत्य मैदानात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। नाशिक पश्चिम आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, मंदिराचे अध्यक्ष महेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरात घटस्थापना, नित्यपूजा, गोंधळ, आईचा जागर, अष्टमी, दसऱ्याच्या दिवशी भव्य 60 फुटी रावण दहन झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आई जगदंबेची आरती गायकवाड यांच्या क्लासिकल व्हॉइस ऑफ इंडिया असलेल्या दोन्ही कन्या अंजली आणि नंदनी गायकवाड यांच्यासह नाशिकमधील दिग्गज कलाकार असलेले मिलिंद धटिंगण, पूनम ततार आणि विवेक केळकर यांच्या सुमधुर आवाजाने कोजागिरीची रात्र आणखीनच रंगत गेली। या गायकांनी या सुरांनो चंद्रवा अशा मराठी आणि हिंदी गीतांची संगीत मेजवानी रसिकांना दिली। या शारदीय नवरात्र निमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती आमदार सीमा हिरे आणि नगरसेवक योगेश हिरे यांनी दिली। सप्तशती पाठ, वाचन असेल, होम हवन असेल, भजन असेल किंवा रावण दहन असेल, असे अनेक कार्यक्रम 9 दिवस पार पडल्यानंतर आज कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाने या उत्सवाची सांगता होत असते। 13 वर्षापासून खूप प्रसिद्ध गायक कोजागिरी पौर्णिमेला आलेले आहेत। मग ते प्रसाद दुसानेंपासून मग सलील कुलकर्णी असतील किंवा रागिनी कामतीकर असतील, नाशिकमधले असतील कलावंत, असे अनेक कलावंतांनी आजपर्यंत या मंदिरात आलेले आहेत आणि कोजागिरी उत्सव हा साजरा केलेला आहे। आज देखील अतिशय मोठ्या स्वरूपात या कोजागिरी उत्सव हा साजरा केला जातो आणि आज चांगली अशी गर्दी भाविकांची इथे जमलेली। आज आमच्या नाशिकमधले 3 दिग्गज कलाकार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। ते अनुक्रमे विवेक केळकर, मिलिंद धटिंगण आणि पूनम ततार हे तिन्ही दिग्गज कलाकार यांचा गाण्याचा सगळ्या त्यांच्या संगीताचा आस्वाद आज आम्ही सगळी मंडळी घेणार आहोत आणि असेच कार्यक्रम भविष्यामध्ये देखील आमचा विविध सांस्कृतिकदृष्ट्या घेऊन या मंदिराला आणि या सगळ्या तीर्थाला क्षेत्राला सांस्कृतिक दृष्टीने विकसित करण्याचा आमचा मानस आहे। या सुरांनो चंद्रवा हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सरचिटणीस शिवाजी पिंगळे, समीर मोरे, विजय पाटील, अरुण आहेर यांच्यासह विश्वस्त प्रयत्नशील होते। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।